काल कटिंग करून ठेवलेल्या ब्लाऊजचं आज पुढचं काम करायचं होतं. पुढचं म्हणजे बॅक गळा ते करून घ्यायचा होता, पण बॅकचं टेन्शन आलं. त्यामुळं म्हणलं आता याला परत पुढच्या दिवशी ठेवते. आधीच बॅकचा गोंधळ झालाय आणि आता अजून त्यात गोंधळ वाढू नये म्हणून त्याला परत तसंच ठेवून दिलं आणि समोरचा भागच करून घ्यावं म्हणून ठरवलं. कारण समोरच्या भागाची भरपूर कामं असतात, मग ते आधीच करून ठेवावे म्हटलं. मग नंतर एक बॅक केलं की ब्लाऊज पूर्ण होऊन जाईल. आणि मला बॅकला काय करायचं याला विचार करायलाही थोडे 1-2 दिवस वेळ जाईल म्हणून समोरचंच आधी हातात घेतलं. अस्तराचं ब्लाऊज असल्यावर मी कधीही ते दुसरी पट्टी लावत नाही किंवा मग दुसरा गोट वगैरे काही लावत नाही. अस्तरामध्येच त्याला फोल्ड करून टाकते आणि एकदा शिलाई मारून नंतर एक दाबटीप द्यायची आणि परत त्यावर द्यायची नाही, म्हणजे एकदम रेडीमेड सारखा ब्लाऊज दिसतो. इथे मी प्रिन्सेस कटचे कट न केल्यामुळं पहिल्यांदा शिवणार होते, त्यामुळेही थोडंसं टेन्शन आलं होतं. कारण पहिल्यांदा शिवणार होते आणि त्याचे पफ व्यवस्थित बसतात की नाही याचंही टेन्शन आलं होतं. आणि आज एवढंच कंप्लीट झालंय. आणि इथे पफ तुम्ही बघू शकता, बिना पॅडचे पफ खूप छान येतात. अशा प्रकारे पफ वगैरे लावायची अजिबातही गरज पडत नाही खालून, असंही तुम्हाला दिसू शकतो ह्याचा आकार. आणि आता हुक आणि आईची पट्टी जी आहे ती उद्या सांगते, कारण हुक्स जे आहेत मशीनवरती कसे लावायचे हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते. आणि आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.